तर सर्वांना जय भीम. कालची मी पुढची गोष्ट सांगितली, आता दुसरी गोष्ट सांगते. तर जेव्हा आमची सगळे 8 भावंड सगळे असतात घरामध्ये, खाणारी 8 जण असतात. 1 किलो तांदूळ आणले का आम्ही सर्वजण खायचे. सगळे जेवल्यानंतर उरेल तो मग मला भेटायचा का, चल थोडा कमी असायचा, पोट नाही भरायचा, पण त्याच्यात चालून जायचा. एवढी गरीब परिस्थिती असते, राहायला झोपडीच असते. आणि गरिबी एकदम जवळनी मी बघितलेली आहे, एकदम जवळनी बघितली, कशी असते कशी नाही ती गरिबी बघितलेली. एवढं खाऊन म्हणजे सगळे 1 किलोमध्ये सगळे जेवून एवढा एवढा उरला तर आपल्याला मिळायचा. तेव्हा सुनेला असं असते, सगळे जेवल्यानंतर जेवण भेटायचा. तर असे जवळ पाणी पिऊन अर्धा असे राहायचे, कधी कधी पोट नाही भरला तर एवढी परिस्थिती गरिबी असते, एवढी गरिबी असते तर सांगू नका. मग असते सगळे कमवायला लागले, थोडे थोडे कमवायला लागले, परिस्थिती थोडी वर आली. आणि येताना म्हणजे पोटभर एवढं अन्न भेटायचं, पण एवढं नाही का बाबा खूप भरपूर खाण्यापिण्यासारखं किंवा एन्जॉय करण्यासारखं असं काहीच नाही. खूप थोड्याने वापरायचं, म्हणजे थोड्याने आपला पोट भरेल एवढी कमाई व्हायची. आणि जे उरायचे त्याच्यात आम्ही सगळं माल घेऊन ठेवायचे घर बांधण्यासाठी. मोठा म्हणजे पक्का नाही, असं साधा लाकडी घर बांधण्यासाठी लाकडं घेऊन ठेवायचे, कौलं घेऊन ठेवायचे. त्याच्यानंतर हे थोडं सामान घेऊन ठेवायचे, खिले लोखंडाचे घेऊन ठेवायचे. जसे दर महिन्याला पैसे वाचतील तसे आम्ही घेऊन ठेवायचे. तर असे करताना आम्ही मोठा एक घर बांधला, सुतारी घर बांधला. सगळ्यांसाठी रूम काढले, नण्यांसाठी एक रूम काढला, ती पण इथेच राहायची. आमच्या स्वतःसाठी एक रूम काढला, दुसऱ्या दिराचं लग्न झालं त्याच्यासाठी रूम काढला, अजून लहान दिराचं, तिघांचे लग्न झालेले त्यांच्यासाठी रूम नाही, एक नणंदचं लग्न, एक दीर आणि एक नणंद अशीच होती, त्यांचं लग्न नाही झालं. लहान होती, शिकत होती ते लोक. तर शिकत होते आणि चौघांचं लग्न झालेलं. तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही अशी कशी कष्टाचे दिवस काढले तर सांगायलाच नको. असं अर्धा घर ऊन घरात यायचा, वरती काहीच नाही, असे तारपत्रे वगैरे टाकलेली, तिथून कावळा घुसून तिथून निघेल अशी पूड. म्हणजे खूपच परिस्थिती वाईट होती. आणि त्या वाईट परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत पोचलो. आणि ती कशी पोचलो आणि किती कष्टाने पोचलो ते मी थोड्या थोड्या भागात सांगणार आहे. तर आता माझं लग्न झाल्यावर किती दिवसात दुसऱ्या दिराचं लग्न झाला, नंतर त्याचा झाल्यानंतर तिसऱ्या दिराचं लग्न झाला. ते कसे झाले लग्न आणि केव्हा झाले ते पण मी पुढच्या भागात सांगणार आहे. पण आता एवढंच मी सांगते. आणि जर तुम्हाला माझी गोष्ट चांगली वाटत असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि मी इथपर्यंत आलेले 1000 सबस्क्राईब माझे झालेले आहे. वॉच टाईम माझं झालेलं नाही मिळत, तर मला खरोखर तुम्ही मदत करा आणि पुढे न्या. एवढंच सांगून मी इथेच थांबते.